तर मित्रांनो, धुळ्यात जवळून 10 किलोमीटर अंतरावर अर्नी नावाचा एक खेळा आहे. तिथला आपल्याला कॉल आलेला होता. तर विक्रम राम सिंग यांच्या घरात काही साप निघालेला आहे. आता पाहूया काय आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठं आहे? तर मित्रांनो, ते सांगत होते की इथं काही साप घुसलेला आहे. तर इथं आपल्याला नाग दिसत आहे. आता आपण याला रेस्क्यू करू. तर मित्रांनो, आपण इथं नाग हा सर्प रेस्क्यू केलेला आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, हा जहाल विषारी सर्प आहे. त्याच्यात न्यूरोटॉक्सिक नावाचा विनॅमस असतो. हा छोटा गाव असल्यामुळे इथं साप बघण्यासाठी खूपच लोक जमा झालेले आहे. आणि साप मित्रांनो हा स्वतःहून काहीच करत नाही. हा सुरक्षित जागेच्या शोधात किंवा भक्ष्याच्या शोधात पसाऱ्यात घुसलेला असेल आणि आपण तिथं हात टाकलं तर हा बाईट करतो, नाहीतर हा स्वतःहून काहीच करत नाही. आता याच्याबद्दल मी सर्व माहिती तर तुम्हाला दिलेलीच आहे. आता आपण याला पॅक करू. तर मित्रांनो, हा लहान गाव आहे, त्याच्यामुळे इथं खूपच गर्दी जमा झालेली आहे. सापाचं ऐकून आपण इथं नाग हा सर्प रेस्क्यू केलं. इथं जंगल एरिया आहे, गाव आहे, म्हणून इथं येऊन हा लपलेला होता. आता जसं आपण याला सुरक्षितपणे रेस्क्यू केलं होतं, तसंच आपण याला निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर अशी अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. हॅलो, ते दुपारी 12 वाजता आणि इथं सर्प त्या रांनीच्या घरामध्ये घुसलेला होता. झोपडाचे घर होते. तिथं दुपारला बघायला गेलं, पण कोंबडीला त्यांनी मारून टाकले होते. मी 3 वाजेपासून लटकले, ते बिघार आवरले. थोडे ते नडामासून डोके काढले बाहेर. त्यात मग आपण मारायचे नाही, तरी मग आपण काही मित्राला फोन मारू आणि त्याला नियोजन देऊत म्हणतो आपण, असे म्हणून आम्ही त्यांना बोलावणं केले. तर मित्रांनो, धुळ्याहून 10 किलोमीटर अंतरावर अर्नी नावाचा एक खेडा आहे. तिथं आपण नाग हा सर्प रेस्क्यू केला होता. आधी हा सर्प गावाचा जो सरपंच आहे त्यांच्या घरी आढळला होता, परंतु तो त्यांना आढळला आणि तो लपून गेला पसाऱ्यात. आणि दुसरींदा हा सर्प त्यांना बाहेर दिसला, तर त्यांनी हा बिळात घुसलेला असताना त्याच्यावर माती झाकून दिली त्याला न मारता, आणि आम्हाला कॉन्टॅक्ट केलं. तर तिथं पोहोचून आम्ही हे सुरक्षितपणे याला रेस्क्यू केलं. आणि मित्रांनो, हा जहाल विषारी सर्प आहे. हा एका वेळी 22 ते 21 अंडी देतो. याची प्रजाती धुळ्यात खूपच वाढून गेलेली आहे.
तर मित्रांनो, सापही वाचवा आणि स्वतःलाही वाचवा. निसर्गाचा अनमोल ठेवा वाचविण्यासाठी आपण एक प्रयत्न तर करूच शकतो. आता आपण याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात जसंच्या तसं सोडणार आहोत.